नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आयते हे कसे बनवायचे हे मी आता व्हिडिओमध्ये सादर करणार आहे। हा लसणाचा पाला आहे जो इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतो। आज याचे आयते कसे तयार करायचे हे आपण बघूया। सर्वप्रथम मी हे जे लीव्ज आहे लसणाचे त्याला मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे। ह्याचं खालचं आउटर कवरिंग रिमूव्ह केलेलं आहे आणि याच्यानंतर मी याचे मुळे काढणार आहे, जेणेकरून जी माती वगैरे लागलेली असेल ते त्याला कच म्हणून लागणार नाही, नाहीतर खाण्यासाठी ते व्यवस्थित नाही राहत। अशा प्रकारे मी पूर्णपणे हे स्वच्छ केलेले आहे। आता याला मी परत धुणार आहे। नळाच्या पाण्याखाली मी या मुळांना वगैरे स्वच्छ धुवून राहिली याच्या पाल्याला वगैरे, जेणेकरून काही जर्म्स वगैरे राहणार नाही आणि स्वच्छ असे धुतले जाणार। त्यानंतर मग मी याला परत 2 बॅचेसमध्ये करून याचे मुळं कट करते आहे। मुळे ही अजिबात ठेवायची नाही, कारण की जरी आपण तिथले लीव्ज रिमूव्ह केले असेल तरी काही प्रमाणात माती राहतेच मुळांना, तर हे मुळं पूर्ण काढून घ्यायचे अशा प्रकारे आणि असं स्वच्छ या लसणाला करून घ्यायचं, जेणेकरून एकी मातीचं कण राहता कामा नये। अशा प्रकारे मी याला आता चॉप केलेलं आहे। हे बघा किती केर निघालेला आहे याच्यामधनं। हे बारीक बारीक चॉप केलेलं लसणाचं लीव्ज तुम्हाला दिसू शकतात। आता मी 1 पाव लसणासाठी असं 1.5 ग्लास असं नव्याचे तांदूळ घेतले आहे। याला नवीन तांदूळ असं सुद्धा म्हणतात। आता ब्रह्मपुरी इकडच्या साईडला वरचं नव्याचेच तांदूळ म्हणतात आणि ही रेसिपी म्हणजे माझ्या आजीकडची रेसिपी आहे। इकडे बघितलं गेलं मी चंद्रपूर साईडकडे, तर मी बघितलं की हे लोक पिठामध्ये हे ग्राइंड करून याचे आयते बनवतात, पण आमच्याकडे असं ब्रह्मपुरी साईडकडे असं तांदूळ भिजत घालतात रात्रभरासाठी आणि हे जे आपले लीव्ज आहे लसणाचे ते पूर्णपणे याला डीप करून याच्यामध्ये रात्रभर ठेवतात। रात्रभर ठेवण्याचं हेच कारण आहे की याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येणार, जेणेकरून आपल्याला टमाटर किंवा इतर कुठलीही गोष्ट ॲड करायची गरज नाही आंबटपणा येण्यासाठी। हे बघू शकता मी पाण्यामध्ये हे तांदूळ आणि ही आपलं बारीक चॉप केलेलं लसणाचे लीव्ज असं मी याला ठेवलेलं आहे। रात्रभरासाठी याला ठेवायचं आणि पाण्याचा अंदाज बघितला गेला तर मी तुम्हाला सुरीने दाखवते आहे। नियर अबाउट इतकं पाणी मी घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। नंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायसाठी नंतर करता येते, तर रात्रभर याला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघूया। आता बघा सकाळ झालेली आहे आणि आता मी इतक्या नियर अबाउट मिरच्या घेतलेल्या आहे, 10-15 मिरच्या घेतलेल्या आहे। नंतर कोथिंबीर पण घेतला आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आपल्या अंदाजानुसार। ते इतकं साहित्य लागते, फक्त जास्त साहित्याला काही लागणार नाही आहे आपल्याला। आता मी या मिरच्यांना 2 हाफ्समध्ये कट करून राहिले, बारीक चॉप नाही करताय। 2 हाफ्समध्ये कट करण्याचं एवढंच कारण आहे की ते प्रॉपरली ग्राइंड होणार मिक्सर ग्राइंडरमध्ये, तर मी याला 2 हाफ्समध्ये करते। मिरच्या जरा थोड्या मोठ्या आहे हे, आणि कोथिंबीर असं बारीक कट करून घेऊन राहिले मी इथं। कोथिंबीर मी मिक्सीमध्ये लावणार नाही, हे गार्निशिंग करायसाठी मी इथे ठेवलेलं आहे। जे ग्राइंड केलेलं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये मी याला ॲड करणार आहे। तर आता पॉटमध्ये मी टाकते आहे सर्व साहित्य आणि परत हे सर्व मिरचीसुद्धा मी इथे ॲड करते आहे। याला प्रॉपरली ग्राइंड करून घ्यायचं आणि तुमच्यानुसार याची कन्सिस्टन्सी नंतर तुम्हाला मेंटेन करता येते। आपण याला ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता याला मी एखाद्या गंजामध्ये काढते आहे आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीरने याला असं गार्निशिंग करते आणि प्रॉपरली मिक्स करून घेत आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं। आता मीठ म्हटलं तर तुम्ही आपल्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, कुणाला जास्त मीठ लागतं कुणाला कमी लागतं। आता मला जितकं लागतं तितकं मी घेत आहे। पतंजलीचं मीठ पाहिलं तर थोडासा कमी खारट असतो टाटापेक्षा, तर तुम्ही तुमच्यानुसार मीठ घेऊ शकता, पण मीठ हा व्यवस्थित प्रमाणात झालं पाहिजे। कमी जर झालं तर ते आयते निघणार नाही आणि ते चिकटल्या जाणार ताव्याला वगैरे। मी इथे मसाला काही ॲड करते नाही, जेणेकरून लसणाचं फ्लेवर राहिलं पाहिजे। फक्त मसाल्याच्या डब्यामधनं मी आपलं हे जिरेपूड आणि कोथिंबीरचं पावडर जो असं धनेपूड ज्याला म्हणतात तो मी ॲड केलेला आहे थोडंसं। त्यानंतर याला असं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं। आज माझ्या हस्बंडला सुट्टी असल्यामुळे आणि मुलीला पण पिकनिकला जायचं होतं, तर मी हे आता आयते बनवायचा विचार केलेला होता। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। हे जरा जाडच झालेलं आहे। नंतर मी याला परत पातळ केलं, थोडंसं पिण्याचं पाणी टाकून याच्यामध्ये थोडं पातळ केलं, जेणेकरून तुमचे आयते पण फाटणार नाही।
आता याला मी बघा असं ताव्याला थोडंसं तेल लावून याला करते आहे आणि हे प्रॉपरली पण निघणार, बिकॉज याच्यामध्ये सगळं व्यवस्थित टाकलेलं गेलेलं आहे, मीठ वगैरे. मीठ जर कमी झालं तर अजिबात ते निघणार नाही. अशा प्रकारे तुम्ही आयते हे करू शकता तयार. जर तोंडाची चव जर गेलेली असेल तर आयते करायला काही हरकत नाही, कारण की याच्याने तोंडाची चव परत येते असं पण म्हणतात. आणि मी बाबांसाठी नेहमीच करत असते, कारण की त्यांना फार आवडतं हे. बाबा म्हणजे माझे सासरे बाबांना खूप आवडतं हे, माझ्या पप्पांना तितकं काही आवडत नाही. बघू शकता तुम्ही इतके उत्तम प्रकारे आयते निघते आहे आणि खायला पण फार चविष्ट झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. हिवाळ्याचा महिना आहे आणि हिवाळ्याचा याच्या आता लास्ट मंथ सुरू आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करा घरी आणि करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग.